पुनश्च एकदा आपण सर्वजण मिळून प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आजच्या आध्यात्मिक शिबिराच्या दुसऱ्या आणि शेवटच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. वेळ फार लिमिटेड आहे आणि पण दिलेल्या वेळामध्ये जो विषय निवडलेला आहे त्याला जस्टिफाय करण्याचा मी प्रयत्न करतो. एकतर एक गोष्ट मी सुरुवातीला सांगायचं पूर्ण विसरलो की बऱ्याच महिन्यानंतर हा शिबिर भरवत आहोत, त्याचा मला फार आनंद आहे. मध्यंतरी बरंच काही अशा काही प्रेसिंग एंगेजमेंट्स ज्याला म्हणतो आपण अशा होत्या, त्याच्यामुळे काही घडून आलं नाही. आता त्याच्याकरता दोषी मीच आहे. इथं कोणी दोष नाही, पण आणि काय म्हणतात ना की साधूंनी कधी सत्संगापासून विमुख होऊ नये. आलेल्या प्रत्येक संधीचा त्याने उपयोग केला पाहिजे. असो, दुसरा विषय आपला आहे की रामकृष्ण संघाचे ची वैशिष्ट्ये काय, स्पेशलिटी आहे. आणि गेल्या जितके पण आत्तापर्यंतचे आध्यात्मिक शिबिर झाले त्याच्यामध्ये आपण हाच एक भाग घेत असतो. आणि आज जो एक वैशिष्ट्य तुमच्यापुढे मी मांडणार आहे रामकृष्ण संघाचा. आता मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की रामकृष्ण संघ जेव्हा मी हा शब्द वापरतो आहे तर याच्यामध्ये साधूसुद्धा आले आणि भक्तसुद्धा आले. बरं, म्हणजे फक्त ह्या गोष्टी मी साधूंकरता सांगत नाही आहे. आता साधूंचे उदाहरण माझ्यासमोर उपलब्ध आहे म्हणून मी ते मी तुम्हाला तुमच्या पुढे मांडत आहे. पण रामकृष्ण संघाचे अनेक भक्त, तुमच्यापैकी सुद्धा अनेक भक्त या गोष्टी सहजपणे आपल्या जीवनमध्ये त्याचं पालन करत आहात, ही गोष्ट मला चांगली ठाऊक आहे. तर आध्यात्मिक जीवनामध्ये तितिक्षेला फार महत्त्व आहे. म्हणजे ईश्वर आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवतो, जिथे ठेवतो, त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची ज्याला म्हणतो की तक्रार न करता त्याला स्वीकार करणे आणि कोणतीही प्रतिक्रिया न देणे, याला म्हणतात तितिक्षा. आता ज्याला म्हणतो की आपले जे ट्रेडिशनल साधू असतात, मी फक्त थोडी तुलना करतो बरं, मी तरतमा करत नाही आहे, प्लीज मला काही चुकीचं समजून घेऊ नका. की जे ट्रेडिशनल साधू असतात, एखाद्या युवकाच्या मनामध्ये जेव्हा वैराग्य उत्पन्न होतं ईश्वरप्राप्तीकरता, तो त्याच्या मनामध्ये तळमळ उत्पन्न होते, तो काय करतो, रानात जातो, जंगलात जातो, तिथे भिक्षावृत्ती करून जगतो, ध्यानधारणा करतो, शास्त्र अध्ययन करतो आणि अशा प्रकारे मोक्षप्राप्तीच्या मार्गावरती तो पुढे जात असतो. पण स्वामी विवेकानंदांच्या आविर्भावानंतर या पद्धतीमध्ये एक मोठा परिवर्तन आलेला आहे. स्वामीजींनी सांगितलं की माझा साधू हा रानात जंगलात जाणार नाही, तो समाजातच राहील, समाजाची सेवा करेल आणि त्याच्या मोबदल्यात समाजाकडून तो भाकरी घेणार. आणि हीच परंपरा गेल्या 125 वर्षापासून अविरत चालू आहे. जे ट्रेडिशनल किंवा जे पारंपरिक पद्धती आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की रानात, जंगलात, हिमालयात जे साधू असतात ते अनेक प्रकारचे व्रत वैकल्य पालन करतात आणि थंडी सहन करतात, अनेक प्रकारचे ज्याला म्हणतो की विपरीत परिस्थितीने ते सामोरे जातात आणि त्याला आपण साधारणपणे तितिक्षा समजतो आणि ते फार योग्यसुद्धा आहे. बरं, त्यात म्हणजे अयोग्य काहीच नाही आहे. पण याच्या विपरीत रामकृष्ण संघामध्ये आपण बघतो तर त्यांची तितिक्षा ही कुठे आहे. तर ही तितिक्षा कुठे आहे हे समजण्याचा प्रयत्न करूया. आधी शंकराचार्यांची परिभाषा बघूया
की तितिक्षाची नेमकी परिभाषा काय आहे, आणि मग उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. सहनम, विवेक चूडामणी आपण सगळ्यांना माहितीच आहे. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सहनम सर्व दुःखानाम म्हणजे आपल्या पदरी जिथून सुरुवात केली होती, ही तितिक्षा कशाला म्हणतात, की ईश्वराने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलंय, जसं ठेवलंय तिथे कोणत्याही प्रकारची तक्रार न करता त्याला सहन करणे, प्रतिक्रिया न देणे. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. आणि रामकृष्ण संघाचे सगळे भक्त आणि साधू जेव्हा समाजामध्ये राहून समाजाची सेवा करतात, तर त्यांच्या पुढे सिद्धांत काय असतो, शिवभावे जीवसेवा आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च. बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या की जेव्हा आता हे आपण सगळेजण, आपल्या सर्वांचा अनुभव आहे की आपण ही जी सेवा करत आहोत, आणि कोल्हापूरचं या बाबतीत फार भाग्यवान आहे, 84 पासून सेवा कार्य करत आहे, आणि ती अविरत सेवा अजूनही चालू आहे. आणि ही सेवा करत असताना विशेष करून एक तत्व आपण जे घेऊन चालतो, शिव भावे जीव सेवा, की ज्याची सेवा करत आहे तो ईश्वर आहे. त्यातून आपण जे सगळे इथिकल व्हॅल्यूज, ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यूज, याचा पण जितकं शक्य पालन करण्याचा प्रयत्न करतो. 100% पालन करतो मी असं म्हणत नाही, पण शक्य तितकं पालन करतो आणि सेवा सुद्धा करतो. तर लक्षात घ्या बंधू भगिनींनो, ही फार मोठी तितिक्षा आहे. आणि यावेळेस बेलू मठामध्ये मी ज्या कॉन्फरन्सला गेलो होतो, मॉनेस्टिक कॉन्फरन्समध्ये, तिथे हा मुद्दा इतक्या जोरदार पद्धतीने मांडला गेला आणि तुम्हाला इतका आवडला की खरंच मला असं वाटलं की आपण जे रामकृष्ण संघाचे वैशिष्ट्य सांगतो, हे किती मोठं वैशिष्ट्य आहे. की लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा विरोध नसताना आणि आपल्या मनाला आळ घालणे हे सोपं असतं, पण जेव्हा आपण समाजात राहतो आणि सतत विपरीत परिस्थितीत संघर्ष करत असतो, त्यातून ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यूज, इथिकल व्हॅल्यूज, मानवीय मूल्य, आणि हे जे ज्याला म्हणतो की सत्याला धरून आपण जितकं काही सेवा कार्य करत असतो, हे लक्षात घ्या, हे कोणत्याही प्रकारच्या तितिक्षेपासून कमी नाही. का? कारण की सतत आपल्या अहंकारावरती हॅमरिंग होत असतं, कुठेतरी आपला अपमान होतो, कुठेतरी आपल्याला खाली बघावं लागतं, तरी सुद्धा आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रेमापोटी हे सगळं करत असतो. तर ही तितिक्षा नाही तर अजून काय? म्हणून रामकृष्ण संघाच्या साधकाला किंवा याला साधूंना वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही. आणि रादर जेव्हा आपण खूप विपरीत परिस्थितीमध्ये कार्य करतो बंधू भगिनींनो, आणि रामकृष्ण संघाचे प्रत्येक सेंटर, काही उदाहरण तुमच्यापुढे मांडणार आहे मी, काही तर फार गमतीशीर आहे. विशेषकर आपला हा पश्चिम भारत हा तर अत्यंत ज्याला म्हणतो की सुस्थितीमध्ये आहे, पण जे स्वामीजी लोक, जे भक्त लोक नॉर्थ ईस्टमध्ये काम करतात, इतकी भयानक परिस्थिती आहे, म्हणजे त्याची आपल्याला कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तर म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा जितक्या विपरीत परिस्थितीमध्ये रामकृष्ण मिशनचे भक्त आणि साधू हे एक ज्याला म्हणतो की एक उच्च आदर्श आपल्या मनात घेऊन आणि सत्यापासून न ढळता मॉरल, इथिकल व्हॅल्यूज, ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यूज हे घेऊन कार्य करतात, तर लक्षात घ्या की त्यांची ती आध्यात्मिक प्रगती, त्यांची ती तितिक्षा ही याचं जितकी स्तुती केल्या जाईल तितकी कमी आहे. उदाहरणार्थ एक फारच अत्यंत बोलकं उदाहरण माझ्या समोर येत आहे, भूतेशानंदजी महाराजांचं. रामकृष्ण संघाचे परमाध्यक्ष होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कदाचित आपल्यापैकी कोणी त्यांचे दीक्षित भक्त सुद्धा असतील, दीक्षित शिष्य सुद्धा असतील. महाराज अनेक वर्ष शिलाँगला होते, जवळपास 12 ते 13 वर्ष. आणि मला वाटतं नुकतंच फाळणी झालेली, बांगलादेश वेगळा पडलेला, आणि तिथून अनेक रिफ्युजी हे भारतात आलेले. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे आपलं एक सेंटर होतं, आणि त्या सेंटरमध्ये महाराजांची पोस्टिंग झाली अध्यक्ष म्हणून. आणि ते सेंटर म्हणजे काय की तिथे हे अत्यंत सुंदर आहे, पण असं म्हणजे त्याचे फोटो आलेले आहेत महाराजांच्या स्मृतिकथेमध्ये की पूर्ण त्याची छत ही पत्र्याने बनलेली. आणि शिलाँग आपण ज्याला म्हणतो, हे तिथे प्रचंड पाऊस असतो, इतका पाऊस असतो की ते सगळे म्हणजे पत्रे जुने झालेले, जंग लागलेलं, त्यातून पाणी पडतंय. तर महाराज परिवर्ती काळामध्ये
फार म्हणजे उपहास करून किंवा मजा करून म्हणायचे की इतकं पाणी पडायचं की मला वाटायचं की बाहेर पाणी कमी आणि आत जास्त पडते की काय, इतका आतमध्ये पाणी पडायचं, असे एक गंमत करायचे. म्हणजे इतकी परिस्थिती आहे. त्यातून डोनेशन मिळण्याची शक्यता बिलकुलच नाही. का? कारण की त्यावेळेस शिलाँगमध्ये जे सगळे रिफ्युजीज आले होते बांगलादेशहून, आता त्यांचेच खायचे वांदे, ते काय देणार. पण जे काही सत्संग घडायचा तर माता भगिनी काय करायच्या, त्यांच्या घरी जे तांदूळ डाळ असायचे ते घेऊन यायच्या आणि महाराज वर्ग घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या वर्गाच्या तिथे ते असे थोडेसे भांडी ठेवलेली असायची. त्या भांड्यामध्ये ज्या माता भगिनींना कोणी तांदूळ आणलं, कोणी डाळ आणली आणि त्यातून महाराजांचं भागायचं. क्वचित कोणी 4 आणे 8 आणे असं त्यांना डोनेशन द्यायचं. आणि भाजीचं काय करायचं, तर त्या शिलाँगमध्ये आपल्याकडे असे हे जी रानटी झाडं असतात ना रस्त्यावरती, तसे तिथे एक रानटी झाडं असतात आणि त्याला फळ लागलेले असतात. ते फळ म्हणजे कसे असतात, पपईसारखे बेचव, पण असे मोठे मोठे असतात आणि रस्त्यावरती खूप असतात. ज्याला जितके तोडायचे तोडा, घेऊन जा. त्याला ते लोक म्हणतात फूट. तर बस ते महाराज सगळे मजा करून सांगायचे की मला भरपूर भाजी खायला मिळायची. म्हणून कसली भाजी महाराज? अरे म्हणे जाऊन बघा त्या फूट म्हणजे काय असतं. तर महाराज काय करायचे, जे काही तांदूळ मिळायचे, डाळ मिळायची, आता कोणी भाजी तेल दिलं तर ठीक आहे, नाहीतर ते फूट तोडायचे आणि त्याला कोणी काही बंधनच नाही, रस्त्यावरती उगायचे. 1-2 फूट तोडायचे, 2-4 म्हणजे 2-3 दिवस निघून जातात. ते कापायचे आणि त्या भात डाळमध्ये शिजून तेच खायचं. आणि एवढं करून सुद्धा वर्ग किंवा वर्गणी गोळा करणे, आणि त्यावेळेस सुरुवातीचा काळ होता, हे सगळ्या कोणत्याही गोष्टीशी कधी पण महाराज विरत नाही झाले. हे फार मोठे आश्चर्याची गोष्ट आहे. तर बंधू भगिनींनो, हे सगळं सांगण्याच्या मागचं उद्दिष्ट काय की असं 1 नाही 2 नाही, तब्बल 12 ते 13 वर्ष महाराजांनी काढले, तरी तितिक्षा नाही तर मग काय. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. तर रामकृष्ण मिशनचं वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट इज द स्पेशलिटी ऑफ द रामकृष्ण मिशन? त्यांच्या भक्तांची वैशिष्ट्य काय आहे? त्यांच्या साधूंचं वैशिष्ट्य काय आहे? ते इतरांपासून वेगळे स्टँड का करतात? त्याचं कारण हे असे महान एक परंपरा, असे महान साधू या संघामध्ये ते जन्माला आले आहेत आणि असे त्याग वैराग्य पूर्ण जीवन जगून, एवढंच नव्हे, व्यक्तिगत जीवनामध्ये त्याग वैराग्य असणं ठीक आहे, पण एवढं करून त्यांनी समाज प्रबोधन किंवा समाजाकरता जी त्यांची जी काही एक जबाबदारी ती इतक्या सामर्थ्याने पेलली की त्याचं म्हणजे किती त्याचं म्हणजे वखाण करायचं आणि किती नाही. आणि असे 12 वर्ष त्यांनी घालवल्यानंतर आश्रम थोडं सुस्थितीमध्ये आलं. थोडे काही पैसे येऊ लागले, तिथले लोक जरा स्थिर होऊ लागले, व्यापार धंदा नोकरी त्यांना मिळू लागली. तर तेवढ्यात बेलूर मठाचं एक पत्र आलं की महाराज तुम्ही आता राजकोटला जा. आता राजकोटला जा म्हणजे का? कारण की राजकोट आश्रमावरती त्यावेळेस 75,000चं कर्ज झालं होतं. म्हणजे पहा, 12 वर्षाच्या या स्ट्रगल नंतर आणि लोकांमध्ये त्यांची परिचिती वाढली, लोक त्यांना प्रेम म्हणजे करू लागले आणि ती स्थिती थोडीशी ते छत वगैरे ठीक केलं, सगळं काही ठीक होत होता. असं झालं की आता स्थिर स्थावर होतं आहे आश्रम असं वाटलं. आणि बरोबर त्याच वेळेस बेलूर मठातून ते पत्र आलं आणि त्यांना राजकोटला पाठवण्यात आलं. आणि राजकोटला का पाठवण्यात आलं? कारण की राजकोट आश्रम त्यावेळेस ही जवळपास 1950च्या थोडी आधीची गोष्ट आहे. एका जमिनीच्या व्यवहारामध्ये आधीच्या महाराजांना एका माणसाने फसवलं आणि तुम्ही कल्पना करा, 1947, 48, 46ची गोष्ट आहे. 75,000चा कर्ज आश्रमावरती. ते महाराज म्हणजे त्यांना हार्ट स्ट्रोक आला आणि त्यांनी देह सोडला. अशा स्थितीमध्ये त्या आश्रमाची धुरा सांभाळणं, त्यातून महाराजांना गुजराती काही माहीत नाही, महाराजांना हिंदी काही माहीत नाही, फक्त बांगला आणि इंग्लिश यायची. अशा परिस्थितीमध्ये महाराज शिलाँगवरनं अभी क्या करे, बेलूर मठ बोल रहा है जाना तो पडेगा. पण आनंदाने महाराज शिलाँगवरनं येतात आणि राजकोटला येतात. आणि राजकोटला आल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये त्यांना आश्रम म्हणजे मिळतं, तिथून ते कार्य सुरुवात करतात. बंधू भगिनींनो, 25 वर्ष जवळपास महाराज सातत्याने तिथे होते. जे आश्रम 75,000च्या कर्जामध्ये होतं, त्या आश्रमामध्ये त्यांनी जमीन वाढवली आणि तिथे एक सुंदर हॉस्टेल निर्माण केलं. आणि एवढंच नव्हे, ज्यांना गुजराती बिलकुल समजत नव्हती असे भूतेशानंदजी महाराजांनी गुजराती लिहिता बोलता वाचता हे सगळे शिकले.
कोणत्या स्तरापर्यंत, तर त्यांनी विवेकानंद साहित्य जे आपलं आहे कम्प्लीट वर्क्स, ते त्यांनी ट्रान्सलेट केलं इतर प्रोफेसर्सच्या मदतीने. तुम्ही कल्पना करू शकता की आपल्या साहित्याचा दर्जा काय असतो. पण तिथे जाऊन ते भाषा शिकले, भाषा शिकून त्यांनी ते सगळं ट्रान्सलेशन करता कमिटी नेमली, आणि कमिटी नेमून त्यांनी ते सगळं साहित्य, आज आपण जे जर गुजराती कोणी आपल्यापैकी वाचत असेल तर जे साहित्याचं जे ट्रान्सलेशन झालेलं आहे त्या महाराजांनी तिथे 25 राहून स्वतः गुजराती, आणि गुजराती म्हणजे क्लासिकल गुजराती, कारण की आपल्या भाषेचा दर्जा सर्वांना माहिती आहे, ते सगळं शिकून आणि ते ट्रान्सलेट केलेलं आहे. तर माझा म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, ही जर तितिक्षा नाही तर अजून दुसरं तितिक्षा कशाला म्हणतात. कोणते जितके चॅलेंजेस त्यांच्या जीवनात येत गेले, प्रत्येक चॅलेंजला ते सामोरे जात गेले आणि कधीही कोणत्याही प्रकारची त्यांनी ज्याला म्हणतो की प्रतिक्रिया किंवा काही तक्रार कुठेच केली नाही. आणि पुन्हा आश्रम सुस्थितीमध्ये आलं की महाराज तुम्ही आता इकडे या. पुन्हा बेलूमठात काहीतरी एक समस्या निर्माण झाली तर लागलीच त्याला तिथे बोलवण्यात आलं. आणि म्हणजे त्यांचं कसं आहे, ही रामकृष्ण मिशनची ही जी एक वैशिष्ट्यच आहे. याच भूतेशनजी महाराजांचं एक अत्यंत बोलकं उदाहरण त्यांच्या युवा अवस्थेचं म्हणजे सांगू इच्छितो की तेव्हा ते म्हणजे शिलाँगला जाण्याच्या आधी बेलूरमठच्या हेडक्वार्टर्समध्ये त्यांची पोस्टिंग होती. आणि महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की महाराज वर्षातून एकदा किमान 15 ते 20 दिवसाकरता कुठेतरी साधन भजन करायला एकांतात जात असे. आणि जाताना फक्त 2 जोडी कपडे घेऊन जातील, भिक्षा करून जगतील, आणि 1-2 पुस्तकं असे, आणि बाकी ध्यानधारणा, शास्त्र अध्ययन आणि भिक्षेवर जगणं, हे त्यांचा दरवर्षीचा नियम होता. पण एक वर्षी असं झालं की त्यांना तशी म्हणजे 2-3 वर्ष सलग इतकं काही काम आलं की त्यांना ती सुट्टी मिळाली नाही. आणि जेव्हा 2 किंवा 3 वर्षानंतर 4थं वर्ष आलं आणि त्यांचं मन पुन्हा ते उसळी मारू लागलं की आता मला सुट्टीवर जायचं आहे, आणि त्यांनी सुट्टी मागितली. ती सुट्टी सँक्शनसुद्धा झाली. तो काहीतरी जुलै किंवा ऑगस्टचा महिना होता. आणि पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी पूर येतोच आजसुद्धा. आणि यांची सुट्टी सँक्शन झाली आणि 2 दिवसांनी हे तर जाणार रजेवर, आणि कुठेतरी फार मोठा एक पूर आला. आता पूर आला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की रामकृष्ण मिशन हे नेहमीच सेवा कार्य करत असतं. आणि मग आता कोण कोण साधू स्पेअर आहेत हेडक्वार्टर शोधतं, आणि शोधल्यानंतर त्या साधूंना आदेश देण्यात येतं की तुम्ही जाऊन तिथे सेवा कार्य करा. आता त्याच्या आधी त्याच वर्षी आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा मोठं पूर आलेला होता. अनेक साधू तिथे कार्यरत होते. आता साधू शोधायचे कुठनं, आधीच त्या साधूंची स्केअरसिटी. तर कोणाच्या तरी लक्षात आलं की अरे भूतेशानंदजी महाराज चालले रजेवर, त्यांची जर रजा कॅन्सल करण्यात आली तर ती व्यक्ती अशी आहे की ती सेवा कार्य करू शकणार. पण जे तत्कालीन जनरल सेक्रेटरी महाराज होते त्यांनी म्हटलं अरे बाबा 3 वर्षापासून मी त्याला थांबवलेलं आहे, आणि आत्ता त्यांनी मागितली सुट्टी, आता मी काही त्याला म्हणू शकणार नाही, नाहीतर तो कदाचित नाराज होईल. तर कोणीतरी म्हटलं की महाराज तुम्ही म्हणून तर बघा, जर तो नाराज झाला किंवा त्यांनी हे म्हटलं तर आपण दुसरी काही व्यवस्था करू. बरं ठीक आहे. मग त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना सगळी स्थिती सांगण्यात आली की अशी अशी परिस्थिती आहे आणि आमची इच्छा आहे की तू तुझी सुट्टी रजा कॅन्सल करून त्या रिलीफ कार्याकरता जा. रिलीफ कार्य संपलं की तू पुन्हा रजेवर जाऊ शकतो. असं म्हटल्यावर आपले दोन्ही हात वरती करून भूतेशानजी महाराज त्यांच्या ज्याला म्हणतो की एक फार मजेशीर हिंदीमध्ये जोराने म्हणाले की बंदा तयार है, बंदा तयार है. तर हे तुमच्या पुढे मुद्दाम हे सगळ्या घटना अशा इतक्या एब्रेटली का मांडतोय बंधू भगिनींनो? त्याचं कारण आहे की रामकृष्ण मिशनमध्ये तितिक्षा म्हटली म्हणजे काय? ही तितिक्षा नाही तर अजून काय आहे की आलेल्या परिस्थितीला सामोरे जाता, त्याला ते चॅलेंज फेस करता करता ही सगळ्यात मोठी म्हणजे तपस्या असते. ट्रेडिशनल पद्धती खूप चांगल्या आहेत, पण कसं असतं की ट्रेडिशनल पद्धतीमध्ये कुठेतरी संघर्ष तितकासा नसतो. मी म्हणजे आता हे सगळं वाक्य म्हणतोय पण माझ्या मनामध्ये दुर्भावना नाही आहे बरं, मी आधी सांगतोय. फक्त काय झालं की आज या सगळ्या गोष्टी यावेळेस मॉन्क्स कॉन्फरन्समध्ये बऱ्याच चर्चेत आल्या, आणि विशेष करून या गोष्टी की अरे म्हणजे
ट्रेडिशनल पद्धतीमध्ये आणि आपल्यामध्ये काय अंतर आहे, काय वैशिष्ट्य आहे. तर या वैशिष्ट्यातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो, की जेव्हा आणि विशेष करून आपण रामकृष्ण संघाचे साधू आणि भक्त आपण काय करत असतो, आपण नेहमीच हे जे आपलं शिवभावे जीवसेवा, आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच, मॉरल व्हॅल्यूज, इथिकल व्हॅल्यूज हे सगळं पालन करून सेवा करत असतो. जर कुठे काही सरकारी परवानगी घ्यायची असेल ती परवानगी घेत असतो. कुठे काही अजून काही म्हणजे जे काही फॉर्मॅलिटीज करायची असतील गव्हर्नमेंटची त्या सगळ्या कंप्लीट करतो. ज्या काही सूट मिळायचे असतात ते सगळ्या सूट घेत असतो आणि मग सेवा कार्य करत असतो. आणि हे सगळं करत असताना किती संघर्ष आपल्याला करावा लागतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि विशेषकर कोल्हापूरच्या भक्तांना तर त्याची चांगलीच झळ बसली. 3 वर्षापासून आपण केवळ त्या चॅरिटीच्या संदर्भात हे करत आहोत. असो, तर म्हणण्याचा अर्थ काय की ह्या सगळ्या गोष्टी जर तितिक्षेमध्ये मोडत नाही तर मग कशामध्ये मोडतात. आणि रामकृष्ण संघाचं हेच फार मोठं वैशिष्ट्य आहे. एक मजेशीर उदाहरण तुमच्या पुढे मांडतो. आता हा जे वैशिष्ट्य आहेत विशेष करून रामकृष्ण संघाचं, की हे कसे आपण आपल्याकडून भगवान श्रीरामकृष्ण सेवेच्या माध्यमातून तितिक्षा घडून घेतं, हा एक फार मोठा एक मुद्दा आहे. आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना आपल्याकडून चुका घडतात, तर त्या का घडतात वगैरे अशा अनेक मुद्दे मी घेऊन आलो होतो, पण तितकासा वेळ नाही आहे. पण एक घटना जी अतिशय मजेशीर पण आहे, पण काहीतरी यातून बोध सुद्धा आपल्याला मिळत असतो, ते मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. आणि खरंच तितिक्षा कशाला म्हणतात आणि रामकृष्ण संघामध्ये वरिष्ठांना किती सन्मान आहे आणि त्यातूनच आपलं कल्याण आहे असं बोध घेऊन जगणारे रामकृष्ण संघाचे अनेक साधू, सगळेच साधू आणि सर्वच भक्तसुद्धा त्याच आदर्शाला घेऊन जगत आहे. आणि म्हणूनच त्यांची ती ज्याला म्हणतो की वैशिष्ट्य इथेच आहे की आलेल्या प्रत्येक परिस्थितीला ते शांतपणे सामोरे जातात. ती घटना देवराजानंदजी महाराज नावाचे एक स्वामीजी आमचे ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रिन्सिपल होते. वर्तमानमध्ये ते हेडक्वार्टर्समध्ये पोस्टेड आहे. त्यांच्या मुखातून ऐकलेली ही घटना आणि वेदांत केसीमध्ये सुद्धा त्यांनी ती घटना लिहिलेली आहे. ते जेव्हा ब्रह्मचारी होते सारगाछीला तेव्हाची ही घटना आहे. जवळपास 1970 किंवा 65च्या जवळपासची. सारगाछीचे तेव्हा मोठे महाराज होते स्वामी सुखानंदजी. आणि स्वामी सुखानंदजी हे नुकतेच रिटायर्ड झाले आणि त्यांच्या जागी स्वामी अनामायानंदजी महाराज जे अखंडानंदजी महाराजांचे शिष्य होते त्यांची तिथे नेमणूक झाली. आता सुखानंदजी महाराज रिटायर्ड होऊन तिथेच राहत आहेत आणि अनामायानंदजी महाराज तिथले नवे मोठे महाराज आहेत. आता काहीच महिने झाले किंवा काहीच आठवडे झाले आणि कोणत्या तरी एका गोष्टीवर सुखानंदजी महाराज जे वरिष्ठ होते अनामायानंदजी महाराजांना खूप नाराज झाले आणि अनामायानंदजी महाराजांना ते खूप बोलू लागले, खूप चिडले. आणि जेव्हा ते त्यांना म्हणजे चिडले आणि रागवत होते तिथे हे देवराजानंदजी महाराज ब्रह्मचारी असून तिथे ते सगळे ऐकत होते. आता या ब्रह्मचारी महाराजांना इतकं आश्चर्य वाटत होतं की ज्या चुकी करता सुखानंदजी महाराज रागवत आहे ती चूक यांच्या हातातून घडलीच नाहीये आणि तरी सुद्धा हे सगळं बोलणं ऐकून घेत आहेत. पहा, फार मोठी गोष्ट आहे बरं. त्या ब्रह्मचारी महाराजांना इतकं आश्चर्य वाटत होतं की हे वरिष्ठ स्वामी सुखानंदजी महाराज खूप त्यांना म्हणजे रागवत आहे एका चुकी करता आणि ती चूक यांच्याकडनं घडलेलीच नाहीये. पण जे ज्युनियर अनामयानंदजी ते कोणताही प्रतिकार न करत शांतपणे हात जोडून उभे आहेत. 7-8 मिनिटं जेव्हा ते वरिष्ठ स्वामीजी जरा थोडे शांत झाले आणि निघून गेले, वातावरण थोडं गंभीर झालं. या ब्रह्मचारी महाराजांची काही विचारायची हिंमत झाली नाही. तो दिवस तसाच गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर ते ब्रह्मचारी महाराज पूजा करायचे आणि जेव्हा अनामयानंदजी महाराजांची त्यांची भेट झाली तर त्यांनी बघितलं की महाराज सर काल पण शांत होते, आज पण शांत आहे, पण यांची जर हिंमत झाली. त्यांनी विचारलं की महाराज अहो काल तुम्हाला ते महाराज इतकं काही बोलले, यात तुमची काहीच चूक नाही आहे, तुम्ही तिथे नव्हताच, पण तुम्ही आपली बाजू एकदा तरी काय नाही म्हणली. तेव्हा
अनामयानंदजी महाराज जे अखंडानंदजी महाराजचे शिष्य होते ते म्हणाले की पहा, जेव्हा वरिष्ठ आपल्यावरती कारण असो वा नसो जर रुष्ट होतात तेव्हा कधी आपली बाजू न मांडता शांत राहावं. जर त्यांच्या त्या चिडलेल्या अवस्थेमध्ये मी आपली बाजू ठेवली असती आणि कदाचित जर त्यांना ते पटलं नसतं तर ते अजून चिडले असते आणि त्यांचे माझे संबंध कदाचित जास्त कटू होण्याची शक्यता होती. आणि म्हणून मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा म्हणजे अजून 2 दिवसांनी जेव्हा सुखानंदजी महाराजांनी त्यांना हे कळलं की अरे ही चूक यांच्याकडनं घडलीच नाही, तर ते इतके म्हणजे त्यांना इतकं म्हणजे गिल्टी फील झालं, ओशाळले आणि स्वतः येऊन त्यांनी आपल्या त्या ज्युनियर्स पुढे आपली ज्याला म्हणतात की अपॉलॉजी प्रस्तुत केली, पण त्यांनी ती अपॉलॉजी त्यांना देऊ दिली नाही, त्यांना प्रणाम केला. तर म्हणण्याचा अर्थ काय, हे पहा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वरिष्ठांना इतकं सन्मान देणं हे तितिक्षेमध्ये नाही मोडत तर कशामध्ये मोडत असतं सांगा बघू. म्हणण्याचा अर्थ काय, पहा, ह्या सगळ्या गोष्टी आणि अशा अनेक घटना आहेत की ज्यातून आपल्याला हे लक्षात येतं की तितिक्षा म्हणजे फक्त काही ट्रेडिशनल पद्धतीनेच होत नसतात. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या तितिक्षा करतच आहोत हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आदर्श घेऊन समाजात जगतो, आदर्श घेऊन समाजाची सेवा करतो, लक्षात घ्या ती तितिक्षा घडतच आहे, ती साधना घडत आहे. हा विश्वास असू द्या, प्रगती बिलकुल ॲश्युअर्ड आहे, कारण की ती तसं अवतार त्रयीने सांगितलेलं आहे. अवतार त्रयीने तसं सांगितलंय की जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपल्या पदरी पडलेलं कर्तव्य पाडतो, कंसामध्ये अंडरलाईन कुरकुर न करता, कारण की आपल्या प्रत्येकाला कम्फर्ट पाहिजे असतात, आम्हाला कम्फर्ट पाहिजे असतात, आम्हाला आवडीनिवडी गोष्टी पाहिजे असतात. तो एक ज्याला म्हणतो की ती धूळ येतेच. पण जेव्हा असं काही ऐकतो वाचतो तेव्हा मन इतकं श्रद्धेने भरून जातं की अरे काय घेऊन बसलेलो आहोत, आणि ही जीवन आहे किती मोठं, छोटंसं तर जीवन आहे. आपल्याला जी संधी मिळाली ती संधीला तिचं सोनं करा आणि पुढे चला. तर पहा, हे जे रामकृष्ण संघाचं वैशिष्ट्य, आणि हा विषय मी घेणार नव्हतो, पण यावेळेस मी जेव्हा मॉनेस्ट्री कॉन्फरन्सला गेलो तर ऐका श्रीमद स्वामी भजनानंदजी महाराज जे रामकृष्ण संघाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांनी इतका ठासून हा मुद्दा मांडला आणि मला इतका भावला की खरंच तर अरे तितिक्षा म्हणजे काय ट्रेडिशन असते, आपण किती हाऊ वी आर डिफरंट देन द कॉमन रन. सामान्य गोष्टी म्हणजे सामान्य जे पद्धतीपासून किती वेगळे आहोत, आणि ही किती मोठी एक तितिक्षा आहे की एक आदर्श घेऊन सतत समाजाची सेवारत राहणे आणि त्याच्या मोबदल्यात काहीही अपेक्षा न करणे. तर ही एक फार मोठी तितिक्षा ही न कळत आपल्या सर्वांकडून घडत आहे. तर हे रामकृष्ण संघाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, आणि या गोष्टीचे भान आणि अभिमान नेहमी बाळगा. बरोबर, वेळ संपलेली आहे. मला याचे अजून 3 मुद्दे मांडायचे होते, पण पुढे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अनेक डायमेन्शन्स असे आहेत की जे रामकृष्ण संघाला इतरपेक्षा खूप वेगळं करतात, कारण की अवतारांची परंपरा आहे. पण आज आपण इथेच थांबूया. प्रयत्न करूया की पुढच्या महिन्यात पुन्हा हे शिबिर पण असंच भरवूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.